सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आनंदीमय भक्तिमय वातावरण असताना सातपूर भागातील श्रमिक नगर येथे किरकोळ कारणातून एका युवकाचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। मित्रासोबत गरबा बघून घरी जाणारा जगदीश परसराम वानखेडे याला श्रमिक नगर भागात 10 ते 12 मध्यपी युवकांनी रस्त्यात अडवलं। गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हणून जगदीशला मारहाण करण्यात आली। तसेच त्यातील काहींनी त्याच्या छातीत धारदार चाकू मारून गंभीर दुखापत केली व तेथून फरार झाले। जगदीश याला त्याच्या मित्राने स्थानिक नागरिकांच्या मदतीने औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा औषध उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जगदीश वानखेडे हा मूळचा सटाणा येथील असून एका कंपनीत काम करत होता। गरबा बघून त्याच्या मित्रासोबत तो घरी चाललेला असताना त्याला आदित्य उर्फ बाबू यादव, प्रणव जगताप, श्रावण वाघ, साहिल गांगुर्डे, शुभम मगर, आप्पा चोथे, समाधान उर्फ मदनलाल यादव, सुमित यादव, ढगळ्या व इतरांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्क्याने मारहाण केली। त्याच्या छातीत, पोटाला, मांडीला धारदार चाकूने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केलाय। या मारहाण करणाऱ्या युवकांपैकी काही युवक यांच्यावर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत। तसेच पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश जाहीर केलेले असतानाही कुठलीही परवानगी न घेता शहरात दहशत निर्माण करत आहे। शहरात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अजून किती निष्पाप लोकांचा बळी जाणार असा सवाल उपस्थित होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, सातपूर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वडनेर गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते। वडनेर, दुमाला, वडनेर, आर्मी गेट, विहितगाव, देवळाली कॅम्प, जय भवानी रोड अशा भर लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून 2 वर्षाच्या बालकावर नुकताच झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे येथील ग्रामस्थ अजूनच भयभीत झाले। आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। सुस्त वन विभाग अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी प्रतिकात्मक बिबट्या घेऊन वन विभाग कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले। 2 बालकांच्या मृत्यूनंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले। यावेळी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी माननीय नगरसेवक केशव तात्या पोरजे, माजी नगरसेविका सुनीताताई कोठुळे व मनोहर बोराडे, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, भैया मणियार, सुधाकर जाधव, अमित जाधव, बंटी कोरडे, संजय हंडोरे, समाधान कोठुळे, अमोल अल्हाट, माधुरी ओहळ, उत्तम जाधव, शाहिद शेख, अन्सार शेख, दत्तात्रय पायरे, वाळू पोरजे, अरुण गडकर, बाळू बोराडे, त्र्यंबक पोरजे, संजय गायकर, संजय पोरजे, नितीन हंडोर, राजू पवार, देवळालीगाव, विहितगाव, वडनेर, दुमाला, पिंपळगाव, दाढेगाव, पाथर्डीगाव, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला नाही तर आम्ही त्यांना इशारा द्यायला आलो होतो की महिन्याभरामध्ये ही दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडू नये याची तुम्ही काळजी घ्या। आणि जर तिसरी घटना घडण्याची तुम्ही वाट बघत असेल तर आम्ही जो शांततेचा मोर्चा काढला होता तर पुढचा येणारा मोर्चा हा वन विभागाला परवडणारा नाहीये। कारण विदगाव असेल, देवळाली गाव असेल, पिंपळगाव खांब, वडनेर, दुमाला, दाढेगाव, पाथर्डी या सर्व भाग हा शेतकरी आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर होत असतो। शेतकऱ्यांनी जर शेतातच जायचं नाही तर खायचं काय? आज मुलांना शाळेत पाठवता येत नाही, 6 वाजेनंतर मुलांना घराच्या बाहेर काढता येत नाही। आज आमच्या भागामध्ये, ग्रामीण भागात अशी परिस्थिती झाली आहे की लोक घराला पिंजरा बनवून घेत आहेत, म्हणजे लोक पिंजऱ्यात आहेत आणि बिबटे बाहेर आहेत। म्हणून हा जो वन विभागाचा भोंगळा कारभार चालू आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई करते नाही,
आपण फोन केल्यानंतर ते पिंजरा लावू देतात आणि पिंजरा लावून काही होत नाहीये. अक्षरशः त्या पिंजऱ्यामध्ये ज्या काही कोंबड्या लागतात, शेळ्या लागतात, त्या देखील आमचे शेतकरी बांधव आणि गावकरी करतायत. मग वन विभाग करतं काय? म्हणून जी आर्टलरी सेंटरमध्ये 2 दिवसापूर्वी घटना घडली, तिथं बाजूलाच केंद्रीय विद्यालय आहे आणि केंद्रीय विद्यालयाच्याच बाजूला त्या मुलाची बॉडी सापडली. मग जर उद्या तो बिबट्या जर केंद्रीय विद्यालयामध्येच घुसला तर किती बालकांचा जीव घेईल हे समजून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही पूर्ण बिबटे तिकडनं पकडणार आणि लवकरात लवकर पकडणार. आणि त्यांनी जर ते बिबटे लवकरात लवकर पकडले नाही आणि जर पुन्हा काही घटना होण्याची वाट बघितली आणि दुर्दैवाने जर काही घटना घडली तर पिंजऱ्यामध्ये येणारा जो बिबट्या आहे तो आम्ही संपूर्ण गावकरी या वन विभागाच्या कार्यालयात आणून सोडू आणि बाहेरून लोक लावून घेऊ. अजून एक मागणी केली आपण, जे आत्ता जे हिंसक बिबट्या झालेले आहेत त्यांना ठार मारण्याची एक मागणी होती, त्या संदर्भात काय उत्तर मिळालं? त्यांनी सांगितलं की ही मागणी आम्ही पूर्वीपासूनच ठार मारण्याची नागपूरच्या ऑफिसला पाठवली आहे. लवकरात लवकर ती जर तिकडनं मागणी मंजूर झाली तर आम्ही त्या बिबट्याला ठार मारू. आणि आम्ही ती गोष्ट त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात मागितली की तुम्ही जे काही आम्हाला आता आश्वासन देणार आहात ते तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये द्या. ओके. करने के लिए ऑलरेडी नियोजन किया हुआ, ऑलरेडी काम चालू है. तो जब तक वहाँ का कॉन्फ्लिक्ट करने वाले सारे लफड़ हम पकड़ते हैं तब तक हमारा टीम वहाँ से हिलेंगे. इतना जो है ना वो नियोजन लोगों का रोज हम कर सकते, क्योंकि दूसरा घटना हो रही है. तो जितना इतना लोगों का आपका रोज है, आपका जो दुख है उससे ज्यादा दुख, इसीलिए हमने उसका जितना भी जो वहाँ कॉन्फ्लिक्ट एनिमल से उसको हमने पूरा कैप्चर करने के लिए ऑलरेडी हमारा जो सीनियर से बात करके परमिशन दिया हुआ है. उसका पूरा जब तक कैप्चर नहीं होता तब तक हमारा टीम वहाँ से नहीं सकती. पकड़ा हुआ तीनों हमारे पीटीसी में है, तो उसको अभी कभी हमने छोड़ा नहीं है, हमारे ही कब्जे में है. और जैसे उसका बाद में जो एक घटना हुआ, ये भी जो एनिमल अभी कंसार करके हमको इमेज भी हमने को मिला हुआ है. उसके अलावा और जो भी एनिमल्स वहाँ मिलेंगे वो सारे के सारे एनिमल को हमने स्कैन करके कॉन्फ्लिक्ट करने को सारे हमने उठाए. सर, पहली घटना में जो रिपोर्ट हैदराबाद से आपने सैंपल का मंगवाया था वो अभी तक क्यों नहीं आया? नहीं, वो उनका लेवल पे वो टाइम लेते रहते हैं, क्योंकि वो तो उसका टाइम लगता है. लेपर्ड आइडेंटिफाई कैसा होगा कि कौन सा लेपर्ड अटैक कर रहा है? नहीं, जो सस्पेक्टेड एनिमल था 3 में से एक एनिमल है, इसीलिए हमने छोड़ा नहीं है. तीनों को 3 एनिमल हमारे पास रखा हुआ है. जो हमको आपका रिपोर्ट का जरूरत इसीलिए लगता है, उसमें से 3 में से कौन सा है उसमें एक्चुअल कल्प्रिट, उसको पकड़ के बाकी लोगों को छोड़ने के लिए हमने ये डिसीजन लिया. जो तीनों के तीनों पकड़ा वो तीनों नहीं छोड़ा हमने. छोड़ने के लिए भी हमने अभी तक डिसीजन लिया भी नहीं, सो लेने वाले भी नहीं है. ये परिस्थिति में वो रिपोर्ट आना नहीं आना हमारे लिए आज के दिन में कोई इतना ज्यादा प्रोसेस नहीं है. लेपर्ड को शूट करने का कोई ये रहता नहीं? वो भी सारे जो कैप्चर करने का हिसाब से रहते, कैप्चर नहीं होते तो उसका नेक्स्ट जो स्टेप जो रहता है उसका एलिमिनेशन करें. जाकर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. वडनेर रोड परिसरात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक तरस प्राणी अडकलाय. वडनेर रोडवरील रेंज रोड परिसरात देवराम पोरसे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याऐवजी तरस अडकल्याची माहिती आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता वन विभागाने दिली आहे. बिबट्याने 2 वर्षीय बालक श्रुतिकला वडनेर रोड येथील आर्मी जंगलात ओढून नेल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु अखेर त्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. घटनेनंतर संतप्त नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाने वडनेर रोड परिसरात देवराम पोरसे यांच्या मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यातून काहीतरी आवाज येऊ लागल्याने देवराम पोरसे हे पाहण्यासाठी गेले.
नरभक्षक बिबट्या जाळ्यात अडकला की काय असे वाटत असताना त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर पिंजऱ्यात बिबट्या नव्हे तर एक मोठा तरस गुरगरत होता. बिबट्या पकडला गेल्याच्या आशेने आलेले नागरिक पिंजऱ्यात तरस पाहून अचंबित झाले. अनेकांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून तरस पाहिला होता, त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र नरभक्षक बिबट्या अद्यापही मोकाट असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या येवल्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून MD ड्रग्ससह नशेसाठी वापरली जाणारी कुत्ता गोळी व इतर साठा जप्त केलाय. बाजारात या नशेच्या औषधांची किंमत लाखोंच्या घरात असून येवल्यात चोरी छुपे पद्धतीने विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. यातील संशयित आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सततच्या पावसाने मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघ दरडी धरण अखेर ओव्हरफ्लो झाले असून सांडेवरून पाणी वाहू लागले. सुमारे 110 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण कोरडे ठाक असल्याने नागरिकांना महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात होता. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हे पाणी पुढचे 6 महिने पुरणार असल्याने मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या मनमाड शहराला 5 दिवसांआड पाणी पुरवठा सुरू असून बहुप्रतीक्षित करंजवण मनमाड थेट पाईपलाईन योजनाही पूर्ण झाली असून यातून देखील पाणी पुरवठा उपलब्ध होत आहे. भविष्यात 5 दिवसांनी पाणी येईल की पुन्हा महिन्यात एकदा हे येणाऱ्या काळातच समजेल. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. दुबई प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकिटे काढून चौधरी यात्रा कंपनीची लाखोंची फसवणूक करणाऱ्या एकाला गुंडविरोधी पथकाने पुणे येथून ताब्यात घेतलंय. आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी मुंबई ते दुबई व अबुधाबी ते मुंबई अशा यात्रेचे आयोजन केले होते. एकूण 50 यात्रेकरू या प्रवासाला जाणार असल्याने प्रवाशांनी चौधरी यात्रा कंपनीला पूर्ण रक्कम जमा केली होती. चौधरी यात्रा कंपनीने संगमनेर येथील माइलस्टोन हॉलिडेज यांना 50 प्रवाशांची तिकिटे काढण्यासाठी बँक खात्याद्वारे 10,82,500 रुपयांची रक्कम देण्यात आली. परंतु फक्त 4 विमान तिकिटे विमानतळावर स्कॅनिंग झाली व उर्वरित 46 तिकीट दिसून आली नाही. त्यामुळे सर्व ग्राहकांचे झालेले नुकसान व पेमेंट परत करावा लागला. माइलस्टोन हॉलिडेज गैरनियोजनामुळे चौधरी यात्रा कंपनीची बदनामी होऊन फसवणूक झाली आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुंडाविरोधी पथकाने तेजस शशिकांत वैष्णव राहणार संगमनेर अहिल्यानगर यांना पुण्यातील बाणेर येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे. नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी
यांनी जानेवारी 2025 मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती. त्यामध्ये एकूण 50 प्रवाशांनी यात्रा प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते. चौधरी यात्रा कंपनी यांनी माइलस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर 50 प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण 10,82,000 रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांची बुकिंगसाठी असे एकूण 19,82,500 रुपये त्यांना दिले होते. सदरचे माइलस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले. सदरचे प्रवासी जेव्हा मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे. त्यानुसार चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर 49/2025 BNS कलम 318(4), 336(2), 338, 340(2) सह IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा जून 2025 मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय 31 वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बाणेर पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. सदरचे आरोपीस नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. मी सत्यनारायण रामनिवास चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे. आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी 2025 मध्ये. त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर 2024ला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायव्हेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते 10,82,000. तर त्यांनी काय केले की आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले, म्हणजे टूरचे 2-4 दिवस आधीच. त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते बोगस तिकीटमुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक 50 यात्रेकरू होते, त्यांना बराच त्रास झाला. आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत, तर ते आम्हाला ते सहकार्यच करत नव्हते, बोगस तिकीट नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ते 18 जून 2025ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि FIR नोंदवली. आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी, पण ते काय सापडला नाही. अखेर माननीय CP साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि DCP साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधीचे टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले. त्याबद्दल CP साहेबांचे आणि DCP साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो. जागर घटनास्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वात पहिले आपल्या मतदारसंघामध्ये आणि राज्यात इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसानं नुकसान केले. नुकतंच आपण आपल्या 1 महिन्याचं वेतन देखील जाहीर केले. आणखी काय मदत आपण म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी? आता असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे. अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल, रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल, शाळेचं आहे खातं, शाळा भरलेली असेल, घरं फुललेले आहेत, हाऊसिंगवाले आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे अधिकारी, असे वेगवेगळे. आता औषधं लागणार त्या ठिकाणी, मग रोगराई तिथे वाढू शकते. मग त्यासाठी परत आपला आहे काय, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी काही मदत करता येईल ते मदत करतो. आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत, म्हणजे महसूलचे, ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता, किती नुकसान झालं, ही जमीन खरडून गेलेली आहे, मग आता काय करायचं, इथे बाग होती, ही बाग किती वर्षाची होती, आता जर ती गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार, किती नुकसान आहे, ह्या सगळ्याचा जो आहे अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतोब ते सरकारकडे येतं. मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे, एवढे पैसे लागतील, मग ते मग राज्य सरकार येईल, केंद्र सरकार येईल, कुठून येतील, परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मूर्तिजापूर राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलाय. तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघाचे मूर्तिजापूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आले. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झालाय. यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे, विलास नसले, हरिभाऊ वानखेडे, मुन्ना नाईक नवरे, दीपक बनारसे, अविनाश भिसे, गजानन नाकट, गजानन कालसरपे, रवी सगणे, राजू काळे, श्याम वाळस्कर, आशिष कोकाटे, अखिल भटकर, मुरंबाच्या सरपंच सौधनश्री अखिल भटकर, श्याम येवले, निवृत्ती काणेकर आदी उपस्थित होते. आज तुम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या निवेदन सादर केलेलं आहे, काय नेमकी मागणी आहे? अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांना निवेदन याच्याकरिता दिलेलं आहे की यावर्षी जो पाऊस झाला त्या पावसामुळे अक्षरशः शेतकरी बांधवांची दैनावस्था उडालेली आहे आणि दयनीय अवस्था देखील झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आज कोणत्याही शेतात गेले तुम्ही तर गुडघाभर पाणी साचलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे जी सोयाबीनवर शेतकऱ्यांची भिस्त आहे, म्हणजे संपूर्ण वर्षाचा आर्थिक डोलारा ज्या सोयाबीन पिकावर उभा आहे, ज्या कापूस पिकावर उभा आहे, ते दोन्ही पीक आज हातातून गेल्यासारखे झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाने तातडीने हेक्टरी 50,000 रुपये मदत म्हणून दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावेत अशी आमची मायबाप सरकारला मागणी आहे. जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
घरफोडी, मोटरसायकल चोरी, मोबाईल चोरीतील 2 सराईत गुन्हेगारांना मसरूळ गुन्हे शोध पथकाच्या टीमने वरवंटी रोड मसरूळ गाव येथे ताब्यात घेतलाय. आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरिता मसरूळ गाव वरवंटी रोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार सतीश वसावे, पोलीस अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून रितेश भाऊसाहेब चव्हाण राहणार राजमुद्रा सोसायटी पेठ रोड व साहिल केशव निकम राहणार श्रीराम पार्क मसरूळ यांना ताब्यात घेण्यात आलाय. त्यांच्या अंगझडतीत बॅगमध्ये एक लॅपटॉप आढळून आलाय. सदर लॅपटॉप चोरीचा असल्याची त्यांनी कबुली दिली असून मोटरसायकल सुद्धा चोरी केल्याचं कबूल केलंय. दोघेही सराईत गुन्हेगार असून मसरूळ भागात एक बियर शॉपी दुकानामध्ये सुद्धा चोरी केली आहे. त्यांच्या ताब्यातून 3 चोरीच्या दुचाकी, 6 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप व मद्याचा असा एकूण 3,55,000 यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, पोलीस हवालदार सतीश वसावे, देवराम चव्हाण, राकेश शिंदे, प्रशांत वालझडे, मनोज आहेर, पंकज चव्हाण, पंकज महाले, ज्ञानेश्वर कातकडे, गुणवंत गायकवाड, स्वप्नील गांगुर्डे, भाऊराव गवळी, नितीन पारदे, योगेश सरकर अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे. मसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस अंमलदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाचे PSI पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून 2 आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं 6 मोबाईल आणि 1 लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले. त्याचबरोबर त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती. त्यांच्याकडे अधिक कौशल्याने चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेले आहेत आणि मसरूळच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता. त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे. दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय 27 वर्ष हा पेठ रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम 22 वर्ष हा वाडणे कॉलनी मसरूळमध्ये राहणारा हे 2 आरोपी आहेत. रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे. बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्याकडे 2022-23 मध्ये केलेले गुन्हे आहेत. त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक बियर शॉपीची घरफोडी झाली होती. तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला. त्याच्याकडे आणखी एक मोटरसायकल मिळून आली. ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे. अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा, 3 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत. त्यांच्याकडे आणखी आपण कसून त्यांच्याकडे चौकशी करून आणखी त्यांनी काही घरफोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का, जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे 2 आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत, कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील. हे जे 5 गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा 1 महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी 2 दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी. त्यामुळे ह्या 4-5 गुन्हे ह्या 2 दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे हे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते 2022 आणि 23 मधले आहेत. एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे? एकूण साधारणतः 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पेठ रोडला राऊ हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बियर शॉपी त्यांनी फोडली. ज्या घटनास्थळासाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मंगरुळ पीर येथील शासकीय रुग्णालयामध्ये सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्यामभाऊ खोडे तर उद्घाटक माजी आमदार वसंतराव खंडेलवाल तर प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, ज्येष्ठ नेते सुरेश लुंगे, डॉक्टर अनिल कावरखे, वीरेंद्रसिंग ठाकूर, डॉक्टर दिलीप रत्नपारखी, सुनील मालपाणी, रवींद्र ठाकरे, अभिषेक दंडे, विनोद जाधव, सुधीर घोडचर, डॉक्टर शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात तज्ञ स्पेशलिस्ट डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली. हजारो रुग्णांनी या प्रसंगी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच नेत्र शस्त्रक्रियेसाठी चांगल्या प्रकारे नाव नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आले होते. तसेच विविध रोगाच्या तपासण्या करून रुग्णांना औषधी व चष्म्याचे वाटप करण्यात आले. आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकाराने शहरात शासकीय यंत्रणेमार्फत 9 प्रभागात आरोग्य शिबिरे सुरू असून शेकडो रुग्ण प्रभाग शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करीत आहे. या प्रसंगी आमदार श्याम खोडे, आमदार वसंत खंडेलवाल, पुरुषोत्तम चितलांगे, सुरेश लुंगे यांनी यावेळी उपस्थितांना महाआरोग्य शिबिराविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर गुल्हाणे व त्यांच्या टीमच्या वतीने खिचडी वितरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचा चेहरा मोहरा येणाऱ्या आगामी काळात बदलू असे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी या प्रसंगी ग्वाही दिली आहे. इथं डायलिसिस युनिट मोठ्या आणि चांगल्या प्रमाणे सुसज्ज असं डायलिसिस युनिट कावरके साहेब आणि आमच्या माध्यमातून इथं चालू करण्यात आलं आहे. ज्या सगळ्यात महत्त्वाची बाब आहे जी प्रसूती महिलाची, ते प्रसूती विभाग पण इथं आपल्या प्रायव्हेटमध्ये नसेल अशा प्रकारचं सुसज्ज प्रसूती विभाग आपल्या या रुग्णामध्ये आहे. दर दिवशी इथं 500 ते 700 लोकांची आरोग्याची तपासणी होऊन त्यांना मोफत औषध गोळ्या दिल्या जातात. आणि शासनाच्या माध्यमातून जर मोठी कोणी बिमारी असेल त्याच्यासाठी पण शासनाने, केंद्र सरकारने आरोग्य आयुष्यमान भारत या योजने. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत, मंगरुळ पीर, वाशिम. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. वाघळी गावातील ग्रामदैवत असलेल्या मुधई माता मंदिरावर भव्य तोरण व महाआरतीचे आयोजन. आदर्श मित्र मंडळ साने गुरुजी चौक वाघळी तसेच उत्सव समिती प्रमुख प्रकाशदादा सूर्यवंशी यांच्या मार्फत दिनांक 28 सप्टेंबर रोजी रविवारी नियोजन करण्यात आले. उत्सव समिती प्रमुख प्रकाशदादा सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन केले. ठिकाण तोरण मिरवणूक प्रस्थान साने गुरुजी चौक ते मुधई मंदिर वाघळी. सामाजिक कार्यकर्ता प्रकाश मोराराव सूर्यवंशी आपल्या वाघळी गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्र मंडळ व सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की आपल्या गावात असलेल्या ग्रामदैवत श्री मुधई माता मंदिर येथे मी आदर्श मित्र मंडळातर्फे महातोरण, महाआरती व महिला नारी शक्ती यांचा सन्मान हा कार्यक्रम दिनांक 28/9/25 रोजी मुधई माता येथे सायंकाळी 7:30 वाजता आयोजित केलेला आहे. तरी आपल्या सर्व भाविक महिला भाविक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण ह्या मिरवणुकीत सहभागी होऊन महाआरती करून आपण एक आपल्या असलेल्या ग्रामदैवतेला उजाळा देऊन आपण तिचा जागर करूयात आणि आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी सर्वांना आपल्या आदर्श मित्र मंडळातर्फे उत्सव प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव.
नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.